शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण समोर बघतो की एकापाठी एक कमीदाब निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरात कमीदाब तयार होतोय. तो गुजरातकडे जातोय किंवा मध्य प्रदेशवरून राजस्थानकडे जातोय. त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणार आहे आणि हे आता सुरुवात झालेली आहे. हेच आयोडी पॉझिटिव्ह होत असल्याचं लक्षण आहे. त्यानंतर आता 31 तारखेच्या दरम्यान थोड्या प्रमाणामध्ये MGO देखील 1, 2, 3 या टप्प्यामध्ये पोहोचणार आहे, या फेजमध्ये येणार आहे. त्यामुळे आपल्याला हे शेवटचे म्हणजे 28, 29, 30, 31 1 तारखेपर्यंत ऑगस्टच्या चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. विशेष म्हणजे याचा दुष्काळी भागाला फायदा होणार आहे. महाराष्ट्राच्या आकडेवारीत आज काय बदल झाला हे आपण बघणार आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये 193% पाऊस झाला आहे. 186% पाऊस पालघरमध्ये, 166% पाऊस हा पुणे जिल्ह्यामध्ये, 137% पाऊस मुंबईमध्ये, तर 119% पाऊस ठाण्यामध्ये, 125% रायगडमध्ये, 114% छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि 104% गोंदियामध्ये अशी सकारात्मक पावसाची परिस्थिती आहे. थोडी जवळ रत्नागिरीमध्ये 98 किंवा कोल्हापूरमध्ये 95, सांगलीमध्ये 98, 90% सातारामध्ये, 95 अहिल्यानगरमध्ये, म्हणजे ही जवळची आकडेवारी आहे. तर ही आपल्या एक गोष्ट लक्षात इथे येणं आवश्यक आहे आणि मी या आकडेवारीवर एवढं बारकाईने लक्ष देण्याचं एकमेव कारण आहे की महाराष्ट्राची काय पर्जन्य परिस्थिती आहे हे आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. परंतु एक लक्षात घ्या, आमच्या शेतकऱ्यांना कोकणात काय झालं किंवा घाटमाथ्यावर काय झालं यामध्ये कमी इंटरेस्ट असतो. त्यांना त्यांच्या म्हणजे खास करून माझे सबस्क्रायबर हे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अधिक आहेत आणि त्यांना त्यांच्या भागात काय होईल याविषयीची उत्सुकता असते. आणि मला मान्य आहे की आता धाराशिवला 20% कमी घट होती, त्यामुळेच तिथे हिरवा कलर देण्यात आलेला होता काल. परंतु आज तिथे 21% झाल्यामुळे ती पुन्हा एकदा रेडमध्ये गेलेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला यवतमाळमध्ये सुद्धा 20% कमी घट होती, तेव्हा ते हिरव्या कलरमध्ये होतं. आता पुन्हा 20% घट गेल्यामुळे त्याही ठिकाणी पुन्हा रेड कलर आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मराठवाड्याचे बरेच जिल्हे, विदर्भाचेही बरेच जिल्हे आता सध्या दुष्काळी दिसत आहेत आणि कोकणातला खालच्या टोकाचा सिंधुदुर्ग आणि उत्तर महाराष्ट्राचा वरच्या टोकाचा नंदुरबार हा सुद्धा दुष्काळी अजून दाखवण्यात आलेला आहे. 37% सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये घट असणं हे थोडं अतिच आहे आणि जवळपास 56% घट नंदुरबारमध्ये, जिथे 76% घट होती तिथून ती कमी कमी होत आता 56वर आलेली आहे. आता आपण जर एकूण परिस्थिती जर बघितली तर 106% पाऊस कोकण आणि गोव्यामध्ये आता सध्या पडलेला आहे, म्हणजे टक्केवारीमध्ये सरस आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये 117% पाऊस झाला आहे आणि हा देखील सरस पार्टमध्ये आहे. कालच्या आकडेवारीमध्ये विदर्भात थोडी काहीतरी गडबड होती, कारण सकाळी आपल्याला तो 33% दिसत होता, परंतु तो आहे 24%. त्यामुळे आता विदर्भात 24%ची घट आहे आणि मराठवाड्यात 34%ची घट आहे. त्यानंतर याविषयी आपण पुन्हा देशाच्या आकडेवारीमध्ये पण बघूयात. आणि 97% जी पावसाची आपण अंदाज दिलेला आहे तो गेले 2 दिवस सातत्याने 97वर महाराष्ट्राची आकडेवारी आहे आणि मी मान्य केलेलं आहे की यामध्ये अजून घट होणार आहे, पुन्हा चढणार आहे. त्यामुळे त्या बाबी आम्हाला मान्य आहे. देशाची आकडेवारी देखील सुधारते आहे. आज देशाची आकडेवारी 15% वर आलेली आहे.
म्हणजे देशामध्ये 85% पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे मध्य भारत आणि खास करून पश्चिम भारत या ठिकाणी उत्तर भारतापर्यंत सुधारणा झालेली आहे. दक्षिणेमध्ये मात्र केरळसहित दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये मोठी घट आहे. पण एक लक्षात घ्या, जेव्हा भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा अंदाज दिला होता तेव्हा तेलंगणामध्ये आणि दक्षिणेमध्ये अतिपाऊस सांगितलेला होता आणि तो होणं अजून बाकी आहे. विदर्भामध्ये 26% घट दाखवण्यात आलेली आहे, तर मराठवाड्यात 32% घट आहे. त्याच वेळेस आपल्याला 22% अधिक पाऊस हा मध्य महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आला आहे. तर कोकणामध्ये 4% सरासरी अधिक दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे इथे 104 आणि इथे 122 एवढा मोठा फरक दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे घाटमाथ्यावर यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे हे आपल्याला आता मान्य करावं लागेल. आपण न्यूमरिकल प्रिडिक्शनमध्ये JFHचा जो अंदाज आहे त्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसू लागलं की या ठिकाणी एक चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे आणि या ठिकाणी जी चक्राकार स्थिती होती ती आता बऱ्यापैकी पुढे निघून गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला या दोन्हींच्या मध्ये जी ट्रप तयार होईल या ट्रपमुळे यदा कदाचित पावसाचं प्रमाण उद्यापासूनच वाढू शकतं. आणि दुसरा परिणाम कोकण किनारपट्टीचा किंवा उत्तर महाराष्ट्र किंवा नाशिक पश्चिमचा पाऊस हा अधूनमधून जाणवणार आहे. बंगालच्या उपसागरात नव्याने तयार झालेली सिस्टम खूप जलद गतीने भूभागावर येण्याची शक्यता आहे. म्हणजे 27 तारखेला ती भूभागावर येईल आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्यास ती कारणीभूत ठरेल. आपल्याला या चक्राकार स्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि विदर्भ कोकण असा वाढण्याची शक्यता आहे. जो पॅटर्न आहे विदर्भ कोकणाचा जुलैमधला तो सक्रिय राहण्याची शक्यता आहे 28 तारखेला देखील. 29 तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस वाढायला सुरुवात होईल. स्थानिक स्वरूपाचं वातावरण सुरुवातीला राहील. 30 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. साधारणपणे आपण 5 दिवसाचा अंदाज बघितलेला आहे. ICMWF मॉडेलने उद्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात देखील स्थानिक पावसाच्या वातावरणाची शक्यता व्यक्त केली. कोकणात मध्यम ते जोरदार सरी कायम राहणार आहे. 27 तारखेपासून महाराष्ट्रात, त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे. अगदी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यापर्यंत कोकणातही पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. 28 तारखेला देखील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा अतिशय जबरदस्त पावसाचं वातावरण राहणार आहे. दुष्काळाची तीव्रता कमी करण्याची क्षमता असलेला पाऊस होणार आहे. ओढे, नदी, नाले खळखळू शकतात, बंधारे भरू शकतात, अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. 29 तारखेला पूर्व विदर्भाच्या यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून पहिली सिस्टम जी डायरेक्ट महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील संपूर्ण दुष्काळ मिटवण्याची ताकद असलेला, अपेक्षित असलेला पहिला कमी दाब येतोय आणि त्यामुळे विदर्भातील आकडेवारी पूर्णपणे बदलण्याची क्षमता या कमी दाबामध्ये आहे आणि याची आता सुरुवात होते आहे. त्यामुळे नदींना पूर येणं, पाझर तलाव भरणं, बंधारे भरणं यासाठी अनुकूल असणारा पाऊस आपल्याला विदर्भात सुरू होताना दिसतोय 29-30 तारखेला. याची तीव्रता सोलापूरपर्यंत आहे, लातूर, धाराशिव, बीड, जालन्यापर्यंत आहे. म्हणजे मराठवाड्याच्या पूर्व भागालाही मदत होणार आहे, दक्षिणेला मदत होणार आहे. ICMWF मॉडेलचा अंदाज पुढचा बघितल्याशिवाय आपण टाळू शकत नाही, कारण पहिली सिस्टम आहे जी महाराष्ट्रावर येणारे आणि परिवर्तन करणारे, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ घालवणारे एवढी क्षमता या सिस्टममध्ये आणि ती डायरेक्ट महाराष्ट्रावर आलेली आहे. त्यामुळे आपल्याला उत्तर महाराष्ट्र
मराठवाडा या ठिकाणी देखील अतिवृष्टीची शक्यता आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस काही भागात होऊ शकतो. त्याची तीव्रता जवळपास लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकला पुन्हा दणका आहे आणि छत्रपती संभाजीनगर. त्यामुळे पुन्हा गोदावरीला पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र ही जर थोडी वरती सरकली उत्तरेला तर मात्र नाशिकचा पाऊस कमी होईल. आपण जुलैच्या शेवटापर्यंत जे शेवटचे 5-6 दिवस राहिलेत यामध्ये जी परिस्थिती आपल्याला दाखवण्यात आलेली आहे त्या परिस्थितीचं जर अवलोकन केलं तर आपल्याला असं दिसेल या ठिकाणी की जवळपास चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिकचा काही भाग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यात जबरदस्त पावसाचं वातावरण तयार होणार आहे. शिवाय याच काळात आपल्याला कोकण किनारपट्टी सहित घाटमाथ्यावर देखील पावसाची तीव्रता वाढणार आहे. त्यालाच पॅरलल पूर्व अहिल्यानगर, सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड या भागातही पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपात वाढणार आहे. फक्त हा जो भाग आहे हा किरकोळ पावसावर या ठिकाणी आपल्याला दिसतोय, हे लक्षात घ्या. त्यामुळे अतिशय चांगलं पावसाळी एक पहिली सिस्टम जी महाराष्ट्राला छेदून जाते आणि त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातून विशेष करून ती जाते किंवा पावसाचा मोर्चा दुष्काळी भागाकडे आता वळू लागला आहे. आपण पुढील 5 दिवसाचा झटपट अंदाज बघणार आहोत. उद्या 26 तारखेला तसं विशेष वातावरण महाराष्ट्रात दिसत नाही, परंतु तरी देखील स्थानिक स्वरूपाचं वातावरण उद्याच विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग आणि जळगाव जिल्ह्यामध्ये थोडंफार, अहिल्यानगर पश्चिममध्ये म्हणजे अकोले तालुक्यामध्ये किंवा नाशिक पश्चिममध्ये घाटमाथ्यावर किरकोळ पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. अगदी इकडे लातूर, धाराशिव, सोलापूर, बीडपर्यंत म्हणजे हलकी सुरुवात उद्याच होणार आहे. प्रभाव 27 तारखेपासून वाढेल. आपण बघू शकता दमदार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अकोले, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अगदी वाशिम, हिंगोली, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूरपर्यंत याचा परिणाम आहे. अहिल्यानगरच्या पूर्व भागात त्याचा परिणाम आहे. त्यामुळे अहिल्यानगरच्याही दुष्काळी पट्ट्यावर त्याचं सोल्युशन काहीतरी होऊ शकतं. शिवाय घाटमाथ्यावर देखील पावसाळी प्रमाण राहील असा अंदाज कायम आहे. थोडं रात्रपाळी पण काही भागात ते करेल. आपल्याला 28 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राचा पूर्व भाग म्हणजे यामध्ये खास करून जळगाव जिल्हा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अगदी सोलापूरपर्यंत म्हणजे बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी संपूर्ण दुष्काळी पट्ट्यामध्ये उत्तम पावसाचं वातावरण 28ला दाखवण्यात आलेलं आहे. 29 तारखेला तर आपण बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक चक्राकार स्थिती आपल्याला विदर्भावर येताना दिसते. यामध्ये याची सुरुवात गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, अगदी वर्धा, यवतमाळपर्यंत 29 तारखेलाच त्याचा प्रभाव जाणवणार आहे. आता ही किती प्रमाणात ताकदवर होते आणि किती पुढे सरकते हे आपल्याला बघायचं. रात्री देखील 29 तारखेला त्याचा प्रभाव विदर्भावर आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची देखील संकेत आहेत. सुरुवातीला तरी अजून ती पूर्ण महाराष्ट्रालाच छेदून जाताना दिसते. त्यामुळे महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा असेल, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली सर्वच जिल्ह्यांमध्ये या ती 29 नंतर 30लाही परिणाम करणार आहे. 30ला रात्री ती अकोला, वाशिम या भागामध्ये, अमरावती, यवतमाळ, खास करून जालना, छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्रावर मग ती 31 तारखेला परिणाम करणार आहे. हा अंदाज आपल्याला अगोदरपासून होतो आणि शिवाय जशी ती अरबी समुद्राच्या जवळ जाणार आहे
तशी तिची ताकद वाढणार आहे. म्हणजे आत्ता दाखवतात त्याहीपेक्षा ती तीव्र होणार आहे. कारण हे आभासी आहे आणि तेव्हा प्रत्यक्ष त्याचा प्रभाव जाणवेल. त्यामुळे मला खात्री आहे 31 तारखेला खूप मोठा पाऊस आपल्याला उत्तर महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यात बघायला मिळू शकतो. जुलैचे शेवटचे 5 दिवस हे विदर्भ आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासाठी निर्णायक असणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.